महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांशी भेटीगाठी झाल्या. त्यांच्या दावणीला असलेल्या जातीवंत खिलार संगोपन असेल, कशा पद्धतीने केले जातं याबद्दलची विशेष माहिती आपण गेले 7 वर्ष झाले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि याचंच उत्तम उदाहरण जर म्हटलं तर 2017-18 दरम्यान आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं कार्य चालू केलं. आज 2024ला पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये गोवंश आपल्याला वाढताना दिसतोय. पण गोवंश नुसताच म्हणजे क्वांटिटी किंवा संख्येने जास्त नाही वाढला पाहिजे, त्याची क्वालिटी पण तेवढी सुधारली गेली पाहिजे. तर आजची ही मुलाखत त्याच संदर्भातली आहेत. आपल्यासोबत गडहिंग्लज भागातील शेतकरी आपल्यासोबत आहेत की ज्यांचं नाव महेश कोरी सर आहेत. बंटीदा म्हणून त्यांना मोठी ओळख आहे. सर नमस्कार. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर सर आपलं स्वागत आहे. आम्हाला तुमचं स्वतःचा परिचय तुमच्याकडून थोडासा द्या, तुमचं कार्य किंवा तुमच्या दावणीला असलेल्या सर्व गोष्टींबद्दल. प्रथम सुरेशजी, तुमचं गडिंग्लजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. आपण आलात. आपलं कार्य मी नेहमी यूट्यूब चॅनलद्वारे सोशल मीडियाद्वारे मी बघत असतो आणि खूप चांगलं काम आपलं सुरू आहे. तुम्हाला आमच्या गडिंग्लज वासियांच्याकडून तुमच्या कार्याला पहिला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी महेश कोरी, राहणार गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. गडिंग्लज हे संकेश्वरपासून 15 किलोमीटर असलेलं गाव आहे. मुद्दामून मी संकेश्वरचा उल्लेख यासाठी केला कारण ज्या कारणासाठी आपण इथं खिलार गोवंश किंवा खिलार बाबतीत ह्या जनावराबाबतीत इथं आलात, त्याचा खूप मोठा बाजार खरेदी विक्री संकेश्वरमध्ये होते. आणि ह्या क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांना संकेश्वर माहीत आहे, म्हणून प्रामुख्याने मी संकेश्वरचा उल्लेख केला की संकेश्वरपासून 15 किलोमीटर गडिंग्लज हे गाव आहे. आमच्या गडिंग्लजचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर गडिंग्लज, आजरा, चंदगड पूर्वी गडिंग्लजमध्ये खूप मोठा बैल बाजार भरायचा. कालांतरानं काही इथल्याच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो बाजार हळूहळू संकेश्वर गेला आणि इथला बैल बाजार आता बंद झालेला आहे. फक्त म्हैस आणि गायींचा म्हणजे जर्सी गायींचा बाजार इथं भरतो. नाहीतर खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरायचा. शेतीच्या कामासाठी पूर्वीपासून गडिंग्लजमध्ये इथले शेतकरी हे बैल जोपासना करत आलेले आहेत. तर सर आम्हाला एक गोष्ट विचारायची की आज तुमच्या दावणीला मुलाखत घेण्याचं प्रमुख कारण पण हे की नुकतंच काही महिन्यांपूर्वी तुम्ही एक सुंदर असं प्रदर्शन भरवलं होतं. तर आज महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही प्रदर्शनं पाहतोय, पण तुम्ही भरवलेल्या प्रदर्शनाची चर्चा म्हणजे आज उगाच मुलाखत घेतोय म्हणून एक की बाबा चांगले असं की ज्याची चर्चा खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केली की एक कशा पद्धतीचं प्रदर्शन असलं पाहिजे, ती निवड ची पद्धत किंवा ते रिंगण असेल किंवा बाकीची व्यवस्था असेल. प्रदर्शन आम्ही चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. प्रत्येक मुलाखतीतून आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्या त्या भागातील कमीत कमी तालुका जिल्ह्यामध्ये केवढी जास्त प्रदर्शन घेता येईल ते या देशी गोवंशासाठी मोठी गोष्ट आहे. प्रदर्शन का घेतलं, काय नियोजन होतं किंवा कशा पद्धतीने याची सगळं बांधणी केली तुम्ही? मी आपल्याला 26 जानेवारीमध्ये आम्ही गडिंग्लजला डॉग शोचं आयोजन केलं होतं. संपूर्ण भारतातून श्वानांचा सहभाग आमच्या या स्पर्धेला गेली 25 वर्ष होत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही या स्पर्धा घेतो. आणि हाच 25 वर्षाचा अनुभव आम्हाला डॉग ब्रीडिंग आणि डॉग स्टँडर्ड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे श्वान आणि त्यांचं जे स्टँडर्ड आहे ते टिकवण्यासाठी, ते टाईप टिकवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने ह्या स्पर्धा सुरू केल्या होत्या. पण त्या स्पर्धेचा अनुभव आणि मी ज्यावेळी आमच्या वडिलोपार्जित आमच्याकडे जनावरं आहेतच, म्हणजे माझ्या वडिलांना खिलारचा खूप मोठा पापा कुरी या नावाने खूप माझ्या वडिलांना या भागातले लोक ओळखत होते. आणि त्यांचं या क्षेत्रातलं काम ही म्हणजे बैल असू देत, जनावरांच्या क्षेत्रात त्यांची आवड हे
प्रामुख्याने त्या कामी सुद्धा त्यांचं नाव लौकिक आहे. ओके. तसं म्हणायला गेलं तर माझ्यात जे काही आहे आलेलं आहे ते मी समजतो की अनुवंशानं आलेले, रक्तात आहे म्हणूनच आलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडेही पूर्वीपासून मी खिलार प्रेमी आहे. पण या खिलार क्षेत्रात मी ज्यावेळी पाहिलं की वंशावळीची जे रेकॉर्ड पाहिजे ते कुठं दिसत नाही आहे. आणि मी ज्यावेळी तुमच्या काही व्हिडिओजमधनं हे पाहत होतो की बऱ्याच ठिकाणी फक्त उल्लेख होतो की तिकोंडच्या राजाचे असू देत किंवा बाकीच्या सगळ्याच त्याच्यानंतरच्या वंशावळी असू देत, तर त्याची जर रेकॉर्ड कुठंच आज कोणी ठेवलेला नाही आहे. मग ते इनब्रीडिंग होत चाललेला आहे याचाही मला कुठं त्याची जाणीव व्हायला लागली. आणि इनब्रीडिंगचे तोटे काय ते आपण बऱ्याच मुलाखतीतून आपणही सांगितलेलं. खरं तर ते सांगण्याचीच गरज आहे. आणि या डॉग शोचा जो आम्हाला अनुभव आहे की जसं मी म्हणालो की ब्रीड स्टँडर्ड टिकलं पाहिजे. कारण ब्रीड स्टँडर्ड आता समजा खिलार ह्या जनावराचं ब्रीड स्टँडर्ड जे काही आपल्याला पूर्वजानं आपल्याला जे काही ही देणगी दिलेली आहे, सगळ्यात अनमोल देणगी आपण सर्वांनी मानायला पाहिजे. कारण त्यांनी जर हे जोपासलं नसतं तर आपल्यासमोर आलं नसतं. त्यांनी केलेलं काम आपल्या ह्या जनरेशननं, ह्या पिढीनं जर सांभाळ केलो नाही आणि त्याचा जर रेकॉर्ड जर आपण ठेवलो नाही तर भविष्यात मी सांगतो तुम्हाला की हे खिलार क्षेत्र आज जे आपण ज्या राजमाता म्हणून जे काय महाराष्ट्र शासनानं त्याला गौरवलं गेलेलं आहे त्याचा नामशेषच होणार आहे. कारण इनब्रीडिंग कारण आत्ता तुम्ही बघायला गेला तर प्रत्येकजण एका प्रसिद्ध बैलाचं नाव सांगून त्याच्या वंशाळीतलं आहे असं जे काही सांगितलं जातं आहे आणि त्याच्याकडनं गायींच्याकडून मात्र काहीच समजत नाही. यामुळं काय होणार आहे की आपण कुणाबरोबर त्याचं ब्रीडिंग करायला लागलो. काही वेळेला बहीण भाऊ, काही वेळेला बाप मुलगी असंही ब्रीडिंग करून मूळ इतके दिवस जपलेलं हे अनमोल धन आहे ते मात्र धोक्यात येणार आहे असं मी मानतो. त्यामुळं जे काही तुम्ही आता मायक्रोचिपिंगबद्दल जे काही सांगायला लागला आहे तर खरोखर ते काम करण्याची मी गरज आहे मानतो. आणि सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो की सुरेश दिघेजींनी जे काम सुरू केलेलं आहे, मायक्रोचिपिंगचा जो संदर्भ ते मी सांगायला सुरू केलेला आहे, इनब्रीडिंग लाईन ब्रीडिंगबद्दल सांगायला सुरू केलेला आहे, त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर हा गोवंश, ही राजमाता धोक्यात नक्कीच येणार आहे. ओके. तर मला सर एक गोष्ट विचारायचं की तुम्ही आम्हाला आत्ता या माहितीतनं एक गोष्ट लक्षात आली की आज तसं पाहायला गेलं तर आज आमच्या सगळ्यांचा असा समज आहे शेतकऱ्यांचा किंवा ओव्हरऑल पाहता बंदी उठली, बंदीच्या आता जवळपास 3-1 वर्षानंतर आम्ही असं समजतोय की हे क्षेत्र आता कुठंच थांबणार नाही, ह्याच्यातल्या आम्हाला वाटा सगळ्या मोकळ्या झाल्यात. पण आता जसं हे मायक्रोचिपचं आपण जी वंशावळ मेंटेन करण्याबद्दल आपण जी ही माहिती दिली, तर हे केल्यामुळं आम्हाला काही तुम्ही प्रॉपर काही 2-4 मुद्दे असे सांगू शकतात का आमच्या शेतकऱ्यांना की हे केल्याने हा फायदा तुम्हाला मुख्य होणार आहे? जसं आता तुम्ही म्हणले की जर हे केलं नाही तर पुढे धोक्याची गोष्ट या ब्रीडसाठी आहे, तर कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही नमूद करू शकता? सगळ्यात पहिला सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या जनावराबद्दल आपण प्रेम दाखवतो, ज्या जनावराला राजमातेचा दर्जा मिळाला आहे, त्या जनावरानं आपल्याला पूर्वी म्हणजे मनुष्य जातीला काय त्याचा उपयोग झालेला आहे आणि त्यांचं बलिदान काय आहे. या तुम्ही इतिहासात जाऊन बघायला गेला तर मशीनच्या युगामध्ये आत्ता ज्यावेळी मशीनचं युगच नव्हतं त्यावेळी शेतीची कामं असू देत किंवा प्रवासाच्या असू देत किंवा वाहतुकीचे असू देत, ह्या जनावरांना केलेलं आहे. ते आज सांभाळण्याची गरज प्रामुख्यानं या मशीनच्या युगात जे काही शेतकरी करायला लागलेत त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. कौतुक. आणि ते सांभाळणं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे, पुरवडणारं राहिलेलं नाही. जरी राजमाता त्याचा दर्जा मिळाला असेल तर सरकार मात्र 1 रुपयाचं अनुदान या गरीब शेतकऱ्याला देत नाही. बरोबर. आमच्यासारखे काही लोक हौस म्हणून करतील, पण शेतकऱ्यासाठी हे आज सोपी गोष्ट नाही. बरोबर. आम्ही ते जे काही त्यांचं बलिदान आहे, त्या जे काही त्यांनी केलेलं त्या काळात काम आहे, त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही आज गोवंश सांभाळतोय. कारण ते कोणतर करायला पाहिजे. नाहीतर आता तुम्ही म्हणाला की रेसवरची बंदी उठली, पण प्युअर ब्रीड जे खिलार आहे, आता तुम्ही बघितलं पुण्या भागात आणि सातारा भागात ज्या रेस होतात त्या 1 मिनिट किंवा 100
100-150 मीटर अंतराच्या असतात. बरोबर. तिथं पळणारी जर बैल बघायला गेलात, आता तुम्ही गडिंग्लजच्या स्पर्धेचा उल्लेख केला की चांगल्या प्रमाणात ह्या स्पर्धा झाल्या, पण तिथं ते बैल तिथं पळणारी ह्या ब्रीड स्टँडर्डच्या या स्पर्धेत जिंकतील का? तर नाही. कारण तिथं मी काय जे बघतो ते सगळे क्रॉस ब्रीड जनावरं आहेत. ते खूप मजबूत आहेत, मस्क्युलर आहेत. पण जे प्युअर खिलार आहे ते एन्ड्युरन्स म्हणजे लांब पल्ल्याच्या रेसला पळणारा खूप स्टॅमिना असणारं खिलार आहे. आणि तुम्ही आमच्या भागात म्हणजे कोल्हापूर, सांगली या भागातल्या ज्या लांब पल्ल्याच्या रेस असतात, 6-6 किलोमीटरच्या पल्ल्याच्या रेस असतात, त्यामध्ये ते पुण्यामध्ये 100-125 मीटर पळणारा जो बैल आहे किंवा तो जो खोंड आहे तो ह्या रेसला टिकत नाही. कारण यामध्ये स्टॅमिना खूप लागतो. आणि ते प्युअर ब्रीड जे आहेत, तुम्ही बघा आज प्रामुख्याने मी हरण्या असू दे, छब्या असू दे, बुलेट राजा असू देत, ही जी काही नावे आहेत किंवा आता नवीन काही असतील, तांबडा हरण्या वगैरे मी ऐकतोय, मी सगळे व्हिडिओवर पाहतोय. पण ही सगळ्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते प्युअर खिलारच आहेत, म्हणूनच ते एवढे पळू शकतात. पण हा जो स्टँडर्ड आहे त्याचा, या किलारचा, तो जर हा वर्किंग ब्रीड आहे, जे काम करणारी ब्रीड आहे, त्यांचा खूप स्टॅमिना आहे. म्हणून तर आपल्या या कोल्हापूर, सांगली, बेळगाव, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा इथं आपण यांची जास्त प्रमाणात आपण पैदास झालेली पाहतोय आणि सांभाळ पाहतोय, इतर कुठेही नाही. प्रामुख्याने मी सांगतो सूरजजी की एवढं मोठं जनावर आणि कुठलंही नाही, आणि एवढी त्याची म्हणजे एवढं मोठं जनावर आणि त्याची ताकद आणि त्यांचा स्टॅमिना हे जर टिकवायचं असेल तर त्याच्यावर प्रॉपर ब्रीडिंग प्रोग्राम करणं गरजेचं आहे. आपण काही चुका करत गेलो तर मात्र नक्की हे ब्रीड धोक्यात येणार आहे. जसं की त्याच्या वंशावळी माहीत नसल्या तर हे नक्कीच कुठेतरी चूक होणार आहे. त्यासाठी सगळ्यात मोठं काम केलं पाहिजे जे आजपर्यंत केलेलं नाही, तर वंशावळी कुठं तर एका संस्थेत रेकॉर्ड स्वरूपात असल्या पाहिजेत. मायक्रोचिपिंग थ्रू, आता तुम्ही मायक्रोचिपिंगचं काम सुरूच केलं, मी ते ऐकलं तुमच्या मुलाखती. त्यामुळे की एखादं जनावर कोणी माझं हे ते नावाचं जनावर किंवा ते नव्हेच किंवा ते दुसरंच आहे वगैरे असं काही खोटं करता येणार नाही. ज्यावेळी ते मायक्रोचिप एखाद्या जनावरावर बसवलं जाणार आणि ते स्कॅन होणार, त्यावेळी त्या स्कॅन नंबरवरनं, त्या 10 अंकी नंबरवरनं आपल्याला संस्थेकडून त्या जनावराचे नाव आणि त्याचा रेकॉर्ड, त्याची वंशावळ मिळणार आहे. आणि याच्या कामाची सुरुवात आत्ता व्हायला लागल्या, हा सर्वात मोठा आनंदाचा विषय आहे. धन्यवाद सर. तर आम्हाला अजून एक याच्यातलं थोडासा आम्हाला एक असा प्रश्न आहे की ही मायक्रोचिप जेव्हा आपण आपल्या या खिलारच्या शरीरामध्ये बसू, आम्ही काल नुकताच एक डॉग शो पाहिला की ज्याच्यामध्ये ती जिथे बसवली जाते ते पाहिलं, त्यानंतर कशी स्कॅन केली जाते तो स्कॅनर पाहिला छोटासा. तर खिलारला ती मायक्रोचिप बसवल्यानंतर त्याच्यापासून कुठला काय म्हणू, किंवा आता शेतकरी थोडेसे आमचे आता ह्या नवीन टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करण्यासाठी त्याच्यापासून कुठला त्रास होणार नाही, काय होणार नाही, तर याबद्दल काय माहिती देता? मुळात मायक्रोचिप ही गहू असतो ना, गव्हाच्या दाण्या इतकीच छोटी असते. आणि श्वान तरी खूप छोटं जनावर आहे. बरोबर. त्याच्यात कित्येक वर्ष, म्हणजे हा केनल क्लब ऑफ इंडिया 1947ला भारत स्वतंत्र झाला. भारताच्या फाळणीच्या आधी रजिस्टर्ड झालेला हा क्लब जर श्वानांच्यासाठी, कुत्र्यांसाठी त्या काळामध्ये क्लब स्थापन होतो, त्या जाती प्रिझर्व्ह व्हाव्यात, आहे तशा टिकाव्यात, त्यांच्या ब्रीड स्टँडर्डप्रमाणे टिकाव्यात, हा प्रयत्न एखादा क्लब करतो, तर का आपण खिलार ह्याच्या क्षेत्रात करू नये असं वाटतं. आणि ती तर मायक्रोचिप इतकी छोटी आहे तर कुत्र्यांना त्रास होत नाही, तर एवढ्या मोठ्या जनावराला तर काहीच होणार नाही. त्याच्यातलेही कुणाला काही प्रश्न पडले असतील की त्यानं काय इन्फेक्शन होतं वगैरे, तर अजिबात इन्फेक्शन होत नाही. जनावरांच्या कानाच्या गड्ड्याच्या खाली ते तिथल्या चमड्यामध्ये म्हणजे स्किनमध्ये अगदी इंजेक्शन असतं, ते इंजेक्शन टोचायचं, ती मायक्रोचिप तिथं आत जाऊन बसते. तिथून पुढं त्याला कुठल्याही दुसऱ्या दिवशी त्या क्षणापासून कुठलाही त्रास होत नाही. ओके.
धन्यवाद सर. तर मंडळी, अशाच प्रकारे ही माहिती आपण बरेचसे प्रश्न आहेत मायक्रोचिपच्या संदर्भातले, त्याचबरोबर यांच्या दावणीच्या असलेल्या खोंडांची गायींची माहिती घेणार आहोत. एक थोड्याच वेळात आपण भेटूया परत एकदा. खिल्लार महाराष्ट्राची शान